नमस्कार. आज आपण कारल्याची झटपट आणि पौष्टिक अशी अजिबात कडू न होणारी भाजी बनवणार आहोत. बटाट्याचे काप तुम्हाला आवडत असतीलच, पण कारल्याचे हे काप सुद्धा एकदा बनवून बघा. नेहमीच तुम्ही बनवून खा. तर यासाठी मी एक 5 ते 6 कारली घेतलेली आहेत आणि ही अशी याचे पातळ काप करून चिरून घेतलेली आहेत. त्याच्या बिया जर कडक असतील म्हणजे जून असतील, तर त्या अशा ह्यामध्येच काढून घ्यायच्या. तुम्हाला जर त्याचा गाभा आवडत नसेल, तर तुम्ही तो असा चाकूने काढून घेऊ शकता. यासाठी काढायचा की याच्यामध्ये थोडासा जास्त कडवटपणा असतो. तर इथे मी कारल्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि हे असे पातळ काप करून घेतलेले आहेत. आता यामध्ये मी 1 चमचाभर मीठ टाकून हे मिक्स करून एक 15 ते 20 मिनिटासाठी ठेवून दिलेलं आहे. तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारी बाकीची तयारी करू. यासाठी मी 1 कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे. तर आता इथे कारल्याला आपल्या चांगलं पाणी सुटलेलं आहे. तर यामध्ये मी थोडंसं पाणी घालून हे धुवून घेणार आहे. यासाठी की यातलं मीठ एक्स्ट्रा जे आहे ते निघून जाईल. आता काय करायचं की हे अगदी थोडेसे असे हातात घ्यायचे आणि हलकेसे दाबून ह्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते पिळून काढायचं. अगदी जास्तही नाही पिळायचं. तर कढईमध्ये 1 चमचा तेल मी घेतलेलं आहे आणि थोड्याशा तेलामध्ये हे आपण अगदी जरासे कुरकुरीत होईपर्यंत परतणार आहे. इथे तुम्ही बघू शकताय कारली आपली लगेच सहज तुटतायत. म्हणजे ही चांगली परतून झालेली आहेत. या पद्धतीनेच आपण सगळी कारली परतून घेणार आहोत. परतताना आपल्याला हे मीडियम टू लो फ्लेमवर परतायचे आहेत. राहिलेल्या तेलामध्ये आता मी थोडेसे जिरे फोडणीला टाकलेले आहे आणि कांदा लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे. त्यातच मी थोडासा लसूण टाकून परतणार आहे. नंतर टाकूयात हळद, मीठ आणि चवीपुरतं तिखट. ह्यामध्येच आपण तळून घेतलेली कारली टाकणार आहोत. असा दाण्याचा जाडसर असा कूट टाकलेला आहे आणि यातच टाकलंय 1 चमचा बेसन. हो, बेसनामुळे भाजीला एक एक वेगळीच चव येते. तुम्ही पण नक्की करून बघा. तर हे सगळं मिक्स करून आपण एक 5 मिनिटे याला वाफ काढणार आहोत. ऑलरेडी तळून घेतल्यामुळे भाजी आपल्याला जास्त शिजवावी लागत नाही आणि कडू तर अजिबात होत नाही. तर घरी तुमच्या लहान मुले खात नसतील, तर ती सुद्धा ही भाजी अगदी आवडीने खातील. तर तुम्ही देखील नक्की बनवा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.